हॅलो गाईस, आज आहे ओणम. त्यासाठी माझ्या मुलीने पायसम बनवलाय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणा, ड्रायफ्रूट, मूग, तूप, नारळ आणि चवीनुसार दूध. तर त्या अगोदर पहिला आम्ही साबुदाणे उकडत ठेवलेले आहेत, साखरेचं पाणी बनवलेलं आणि मुगाच्या डाळीला बारीक गॅसवरती शिट्ट्या दिलेल्या आहे जेणेकरून शिजावं म्हणून. त्याच्यानंतर सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतले, साबुदाणे उकडले, साखरेचं पाणी बनवले आणि ओल्या नारळाचं दूध काढलेलं आहे. आणि हे आहे मुगाच्या डाळीचं, उकडलेली मुगाची डाळ. हे सर्व साहित्य एकत्र आपल्याला करायचं आहे. कढई ठेवला, त्याच्यामध्ये तूप टाकला, त्याच्यावरती जे शिजवलेली मुगाची डाळ होती ती टाकली, ती हलवली. एक उकळी येईपर्यंत, त्याला मॅश होईपर्यंत आपण हलवूया. व ते मॅश झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला जे की साबुदाण्याची पेज. साबुदाण्याची पेज ॲड करून हे सर्व पदार्थ एकत्र एकजीव उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे. आणि हे हलवून झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं आहे. पण त्याच्या अगोदर ह्याला एकजीव होण्याकरिता आपण हलवत राहणे जेणेकरून खाली चिटकू नये. आता हे सर्व एकत्र होत आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे जे आपण ड्रायफ्रूट भाजले होते ते टाकूया. हे टाकून झाल्याच्या नंतर हे एकजीव करूया. एकजीव झाल्याच्या नंतर थोडीशी केसर टाकूया जेणेकरून याला कलर छान येईल. त्याच्यामध्ये केसर टाकून आपण हलवूया आणि ह्याला एकजीव करूया. एकजीव झाल्याच्या नंतर आपला पायसम रेडी होत आहे. हे पायसम ट्रेडिशनल फ्रूट आहे जेणेकरून साऊथ इंडियन लोक आजच्या दिवशी बनवतात. ही आहे आमची तयार पायसम. तुम्ही पण करून बघा कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी आणि नक्की सांगा. थँक्यू.